बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या झाली। या हत्येचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले। चिखली शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने या हत्येचा जाहीर निषेध नोंदवत तहसीलदारांच्या मार्फत राज्य शासनाला आपल्या मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले। त्याकरिता सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणातून भव्य मोर्चा काढण्यात आला। चिखली तहसील कार्यालयात हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। संतोष देशमुख यांच्या हत्येचा जलद गतीने तपास करून दोषींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त मोर्चेकऱ्यांनी केली। सकल मराठा समाजातील महिला, पुरुष, विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांच्याशी संबंधित असलेले पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MH28 न्यूज लाईव्ह चिखली। अतिशय निर्भयपणे झालेला हा खून, हत्या याचा निषेध आपण सर्व स्तरातून केला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशा वाईट घटना कुठेही घडणार नाहीत। यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण तहसील कार्यालयावर हा मोर्चा देणार आहोत आणि तिथे आपल्याला शांततेच्या मार्गाने निवेदन द्यायचं आहे। तरी माझी सकल मराठा समाजातील आणि इतर सर्व समाजातील नागरिकांना विनंती आहे की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। स्वर्गीय संतोष देशमुख यांचा निर्गुण असा खून करण्यात आला। त्या संतोष देशमुखच्या कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा व्हावी यासाठी चिखली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे। समाजाचे नागरिक आपलं सुद्धा कर्तव्य आहे की या संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी। आपण सुद्धा या शिक्षा झाली पाहिजे व संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे। त्यासाठी आपण सर्व चिखलीमधील सर्व धर्मीय समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत। यासाठी आम्हाला तहसीलदार साहेब यांच्याकडून न्याय हा मिळालाच पाहिजे व या सर्व गोष्टींसाठी हा न्याय मिळालाच पाहिजे। या गोष्टींवर